पर्सनल लोन का क्रेडिट कार्ड लोन, दोन्ही पैकी मी कुठलं लोन घ्यावं असे प्रश्न तुम्ही नेहमी विचारत असता आणि तुम्हाला मिळणारी जी उत्तर आहेत ती अशा प्रकारे असतात. लोन घेणं चुकीचं आहे, लोन म्हणजे चांगली सवय नाहीये आणि लोन पासून आपल्याला नेहमी वाचलं पाहिजे. प्रत्येक प्रकारच्या पर्सनल फायनान्स व्हिडिओमध्ये किंवा आर्टिकल मध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या गोष्टी बघायला किंवा ऐकायला मिळतात. आता मला सांगा, ज्याला पैशाची खरंच गरज आहे त्यानं नेमकं करायचं काय? आता इमर्जन्सी सिच्युएशन आल्यावर का त्यानं बँक लुटायला जायचंय का आईचे दागिने विकायचे? मित्रांनो, कर्ज हे कधी कधी आयुष्यात तारणहार असते. जो माणूस बुडत असतो त्या माणसाला मदतीच्या हाताचे महत्व त्यावेळेला कळते. कधी कधी कर्ज घेण्याशिवाय पर्यायच नसतो. पण नेक्स्ट स्टेपला जाऊन तुमच्याकडे एक पर्याय जरूर असतो की नेमकं कुठलं कर्ज आपण घेतलं पाहिजे. पर्सनल लोन घेतलं पाहिजे का क्रेडिट कार्डचं कर्ज घेतलं पाहिजे? नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि ग्रो मराठी चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कर्जाच्या दोन पर्यायांबद्दल आज आपण बोलणार आहोत. पहिलं म्हणजे पर्सनल लोन आणि दुसरं म्हणजे क्रेडिट कार्ड लोन. इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असते तेव्हा कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नसतो. हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर या दोन पर्यायांपैकी तुम्हाला कुठला पर्याय पाहिजे आहे हा तुम्ही निवडू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ग्रो मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया कर्ज म्हणजे काय. मित्रांनो, कर्ज म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून किंवा बँकेकडून तुम्ही पैसे घेता आणि नंतर हे पैसे तुम्हाला परत करावे लागतात. आता हे लोक तुम्हाला पैसे का देतात? कारण सहसा तुम्ही त्यांच्याकडून जेवढे पैसे घेतलेले असतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही त्यांना परत करता आणि या अतिरिक्त पैशालाच आपण व्याज असं म्हणतो. तर अशी कल्पना करा की तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत गाडी घ्यायला आणि गाडी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राकडे 5 लाख रुपये उसने मागितले. तुमचा मित्र याच्यासाठी सहमती दर्शवतो, पण यावर तो हेही म्हणतो की फक्त 5 लाख रुपये तुम्हाला परत नाही द्यायचे तर त्याच्यावर 50,000 रुपये एक्स्ट्रा व्याज म्हणून मला तुला परत करावे लागतील. आता तुमचा मित्र जे 5 लाख रुपये तुम्हाला देतोय ते झालं प्रिन्सिपल आणि जे 50,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा त्याला देताय ते झालं व्याज. म्हणजे एकूण 5.5 लाख रुपये तुम्हाला मित्राला परत करावे लागतील. आणि आता तुम्ही तुमची कार घेऊ शकता आणि ती चालवण्याचा आनंदही घेऊ शकता. कालांतराने तुम्हाला केलेल्या मदतीचे आभार मानण्यासाठी किंवा आभार मानण्याचा एक मार्ग म्हणून तुम्ही त्याला पैसे परत करता. तर मित्रांनो, कर्ज अशा पद्धतीने काम करत असतं. उधार पैसे घेणे आणि थोडे अतिरिक्त पैसे त्याच्यामध्ये ऍड करून सगळे पैसे परत करणे. आता या प्रकरणामध्ये काय आहे की तुम्ही तुमच्या मित्राकडे पैसे मागितले. आता तुमची चांगली ओळख आहे म्हणून त्याला खात्री आहे 100% की तुम्ही त्याचे पैसे घेऊन पळून जाणार नाही. पण जेव्हा तुम्ही एका बँकेकडे कर्ज घेण्यासाठी जाता त्यावेळेला तुम्ही बँकेला काय ओळखत नसता, तेव्हा तुम्ही ते पैसे परत कसे कराल हे त्यांना माहित नसतं आणि याच कारणासाठी बँक तुमच्याकडे कोलॅटरल किंवा सिक्युरिटीची विचारणा करते. उदाहरणार्थ, जर तुम्ही कर्ज घेणार असाल तर त्याच्या बदली घराची कागदपत्र त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी बँकेकडे असतात आणि जर समजा पुढे गेल्यानंतर तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँकेला हा अधिकार असतो की ते तुमचं घर विकून कर्ज वसूल करतील. तर कर्जाची ही सिंपल एक बेसिक स्टेप आहे. आता प्रिन्सिपल, इंटरेस्ट, सिक्युरिटी, कोलॅटरल या पुढच्या स्टेप्स आहेत. तर आपण आता पहिला जो कर्जाचा पर्याय आहे तो बघूया, पर्सनल लोन. मित्रांनो, पर्सनल लोन हे पण एक प्रकारचं कर्ज आहे. या लोन मध्ये तुम्हाला कुठल्याही कोलॅटरलची गरज पडत नाही, शिवाय हे कमीत कमी कागदपत्रांसोबत देखील दिलं जातं आणि यामध्ये मिळणारा जो फंड आहे तो तुम्ही कुठल्याही कामासाठी वापरू शकता. इतर कुठल्याही कर्जाप्रमाणे तुम्ही बँकेबरोबर जे काही अग्रीमेंट केलेलं आहे पैसे परत द्यायचं त्याप्रमाणे हे कर्ज तुम्ही परत देऊ शकता. साधारणपणे हे कर्ज काही महिन्यापासून ते काही वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी असतं आणि याच्यासाठी तुम्हाला मंथली ईएमआय देखील पे करावा लागतो. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की क्रेडिट कार्ड लोन पेक्षा पर्सनल लोन हे वेगळं कसं काय आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण क्रेडिट कार्ड लोन काय आहे हे बघूया. मित्रांनो, बरेच लोक क्रेडिट कार्ड लिमिटलाच लोन असं समजतात आणि क्रेडिट कार्ड लोन हे वेगळं आहे असं कन्फ्युजन असतं त्यांच्यामध्ये. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही काही प्रोडक्ट खरेदी करता आणि त्याचे जे पैसे आहेत ते वेळेवर भागवत नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्ड चांगल्या पद्धतीने वापरताय म्हणून क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला लोन ऑफर करत असते. आता हे लोन म्हणजे ओव्हर अँड अबव युजिंग युअर क्रेडिट कार्ड, तुम्ही ज्या काही गोष्टी बाय करताय त्याच्यासाठीच असतं. आय होप आता कुठलाही गोंधळ तुमच्यामध्ये होणार नाहीये. मित्रांनो, क्रेडिट कार्ड लोन हे एक प्रकारचं लोन आहे जे अनसिक्युअर लोन म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही कोलॅटरल द्यायची गरज नाहीये. आता हे लोन तुमचा कार्डचा वापर, तुमची रिपेमेंट कशा पद्धतीची आहे आणि तुमची पेमेंट हिस्ट्री काय आहे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री काय आहे याच्यावर अवलंबून असतं. हा सगळा
डेटा बघितल्यानंतर तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीनं हे लोन तुम्हाला पूर्व मंजूर केलेलं असतं. आता हे जे लोन आहे ते पूर्व मंजूर म्हणजेच प्री अप्रुव्हल का आहे? क्रेडिट कार्ड कडे तुमची वैयक्तिक माहिती आणि तुमची आर्थिक माहिती ऑलरेडी असते. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची बिलं वेळेवर भरत असाल तर कंपनी तुम्हाला पर्सनल लोन साठी विचारत घेते. बहुतेक प्रकरणामध्ये क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला SMS किंवा ईमेल द्वारे कळवतात की तुम्हाला प्री अप्रुव्हल ऑफर देण्यात आलेली आहे. परंतु मोबाईल स्क्रीनवर अशा प्रकारची प्री अप्रुव्हल लोनचे मेसेज बघितल्यानंतर एक्साइटमेंट मध्ये न जाता बँकेशी संपर्क करणं खूप जास्त महत्वाचं आहे, कारण फसवणूक देखील होऊ शकते. आता या दोन्ही प्रकारच्या लोन बद्दल ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन हे दोन्ही सेमच दिसतायत, मग मी निर्णय कसा घेऊ? मी तुम्हाला एवढंच सांगतो, थोडंसं धीर धरा. एका वेळी आपण एक पॅरामीटर बघूया आणि नंतर तुम्ही ठरवू शकता. सगळ्यात पहिला पॅरामीटर आपण जो बघणार आहोत तो आहे डॉक्युमेंटेशन. आता तुम्हाला जर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेत गेल्यानंतर बँक तुम्हाला काही डॉक्युमेंट सबमिट करायला सांगते. आता हे डॉक्युमेंट कुठले असतात? तर तुमची इन्कम स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट, इन्कम टॅक्सची स्टेटमेंट, या पद्धतीचे स्टेटमेंट तुम्हाला सबमिट करावे लागतील. दुसरीकडे जर तुम्ही क्रेडिट कार्डचं कर्ज घेतलं तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे कर्ज तुमच्या पेमेंट हिस्ट्री किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री प्रमाणे प्री अप्रुव्हल असतं आणि या प्रकारचा ईमेल किंवा मेसेज तुम्हाला क्रेडिट कार्ड कंपन्या पाठवत असतात. अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला मिळू शकतो. स्क्रीनवर तुम्हाला आता तो दिसत आहे. तुम्हाला जर कर्ज हवे असेल तर या दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायची असते आणि तुमचा फोन नंबर आणि क्रेडिट कार्डचे शेवटचे 4 अंक एंटर करायचे असतात. त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट पेजवर रिडायरेक्ट केले जाते. मित्रांनो, लक्षात घ्या, वेगवेगळ्या बँकेची वेगवेगळी प्रक्रिया असू शकते. आम्ही तुम्हाला जे एक्झाम्पल देत आहोत ते HDFC बँकेचं देत आहोत. इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला रक्कम आणि कालावधी निवडायचा आहे फक्त, आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला बँकेचे डिटेल्स द्यायचे आहेत. तुम्हाला ज्या अकाउंट मध्ये कर्ज पाहिजे आहे त्याचेच डिटेल इथे तुम्हाला द्यावे लागतील आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि एवढं केल्यानंतर पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात. कुठलीही कागदपत्र इथे लागत नाही. अनसिक्युअर लोन मिळवण्याचा हा सगळ्यात जलद मार्ग आहे. हा व्हिडिओ बनवताना मी सगळी प्रक्रिया तुम्हाला करून दाखवली आणि 5 मिनिटांपेक्षा पण कमी वेळ मला इथे लागलाय. आता 2 लाखाचं कर्ज तर मिळालं, पण परत किती करावं लागेल? आणि यासाठी आपण आपल्या पुढच्या पॅरामीटरवर येऊया. आपला दुसरा पॅरामीटर आहे इंटरेस्ट रेट. मित्रांनो, जर पर्सनल लोन बाबतीतचा इंटरेस्ट रेट बघितला तर तो 10% ते 20% दरम्यान असू शकतो. हा जो इंटरेस्ट रेट आहे तो तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून आहे. आता क्रेडिट स्कोअर म्हणजे तुमच्या क्रेडिटची योग्यता सांगणारा एक नंबर आहे. म्हणजेच तुम्ही उधार घेतलेल्या पैशाची कितपत परतफेड करू शकता याची शक्यता बघितली जाते. हा क्रेडिट स्कोअर तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि फायनान्शियल बिहेवियरवर डिपेंड असतो. मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, या थोडं जवळ आहे. तुमचा जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि बँकेच्या मॅनेजमेंट बरोबर तुमचे चांगले संबंध असतील तर पर्सनल लोन मध्ये तुम्ही व्याजदर कमी करण्याचीही विनंती करू शकता. अर्थात किमान टक्केवारीच्या खाली तुम्ही जाऊ शकत नाही. 5% वगैरे डिस्काउंट मागायला जाऊ नका, मॅनेजर बरोबरचे रिलेशन बिघडतील. आता क्रेडिट कार्ड लोन. दुसरीकडे क्रेडिट कार्ड लोन बघायला गेलं तर थोडंसं महाग पडू शकतं. जर तुमचा क्रेडिट स्कोअर सरासरी आहे, ऍव्हरेज आहे असं आपण जरी समजलं तरी हा इंटरेस्ट रेट तुम्हाला महिन्याला 1.25% किंवा वर्षाला 15% इतका बसू शकतो. तुमचा क्रेडिट स्कोअर जर उत्कृष्ट असेल तर वर्षाला 12 ते 13% इंटरेस्ट रेट तुम्हाला मिळू शकतो. मित्रांनो, माझं जर उदाहरण घेतलं तर वर्षाला 13.44% इतक्या इंटरेस्टनं मला लोन मिळू शकतं. आता या दोन्ही प्रकरणामध्ये नंबर कसे चेंज होतात हे आता आपण बघूया. 1.3 लाखाचे आपण लोन घेतलंय. पर्सनल लोनचा जो व्याजदर आहे तो 11% आणि क्रेडिट कार्ड लोनचा व्याजदर 14% आहे असं आपण पकडूया. तर 14,300 रुपयाचा इंटरेस्ट तुम्हाला पे करावा लागेल. आणि सेम गोष्ट जर आपण क्रेडिट कार्ड लोन मध्ये बघितली तर 14% इंटरेस्ट रेट नुसार आपल्याला 18,200 रुपये इंटरेस्ट पे करावा लागेल. आपला तिसरा पॅरामीटर आहे टेन्युअर. दोन्ही लोन मध्ये टेन्युअरची जी काही रेंज आहे ती समान आहे. सर्वसाधारणपणे तुम्हाला 1 ते 5 वर्षाचा टेन्युअर बघायला मिळतो. जर कर्जाची रक्कम खूपच कमी असेल तर 6 महिन्यामध्ये परतफेड करण्याचा ऑप्शन तुमच्या समोर असतो किंवा तो ऑप्शन तुम्हाला बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी देऊ करते. मित्रांनो, नेहमी EMI किती आहे हे लक्षात घेऊन तुम्ही टेन्युअर निवडला पाहिजे. आता इथे माझंच उदाहरण घ्या. 1.3 लाखाचं कर्ज मी घेतलं होतं. त्या रकमेसह 36 महिन्यासाठीचा जर मी EMI बघितला तर महिन्याला 4,408 रुपये EMI मला पे करायला लागत होता. आता हे पैसे तुम्ही आरामात देऊ शकता का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. एक सिक्रेट मंत्र सांगू का? तुमचे कर्ज जे आहे ते जास्त लांबपर्यंत ओढत नेऊ नका. जर तुम्ही ते लोन लवकर भागवू शकत असाल तर ते लवकर भागवा, त्याच्यासाठी उशीर अजिबात करू नका. मित्रांनो, मी अद्याप सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही आहे. मॅक्सिमम लोन लिमिट काय असेल?
मित्रांनो, आपला चौथा पॅरामीटर आहे लोन अमाऊंट. तुम्हाला मिळणारे मॅक्सिमम पर्सनल लोन अमाऊंट हे बरेच जास्त असू शकते. ही गोष्ट तुमच्या क्रेडिट हिस्ट्री आणि इन्कम प्रोफाईलवर डिपेंड आहे. वेगवेगळ्या बँकेचे निकष वेगवेगळे असू शकतात. तुम्हाला उदाहरण देण्यासाठी ऍक्सिस बँकेचे पर्सनल लोनचे कॅल्क्युलेटर आपण इथे यूज करणार आहोत. त्यांचे 3 पॅरामीटर आहेत जे तुम्हाला पूर्ण करावे लागतील. पहिला पॅरामीटर आहे जन्मतारीख. इथे आपण जन्मतारीख घेतलेली आहे 1/1/1994 आणि याप्रमाणे वय होतं 30 वर्ष. दुसरा आहे नेट मंथली इन्कम. इथे आपण 40,000 रुपये इतकं घेतलेलं आहे आणि खर्च जर बघितले तर ते आपण 25,000 रुपये इतके पकडूया. आता या सगळ्या पॅरामीटरची पूर्तता केल्यानंतर ऍक्सिस बँकेचं पर्सनल लोन आपल्याला मिळतं ते 4 लाख रुपये पर्यंतचं. दुसरीकडे क्रेडिट कार्ड लोन बद्दल जर तुम्ही बघितलं तर त्याची जी मर्यादा असते ती जास्त नसते, कारण हे प्री अप्रुव्हल लोन असतं. त्यामुळे तुम्ही त्याची मर्यादा वाढवू शकत नाही किंवा ठरवूही शकत नाही. या गोष्टी बँकेच्या नियमाप्रमाणे आधीच ठरलेल्या असतात. तुम्हाला जी मॅक्सिमम प्री अप्रुव्हल अमाऊंट आहे त्यापैकी तुम्ही अमाऊंट कुठलीही निवडू शकता. पाचवा पॅरामीटर आहे फंड डिस्बर्समेंट. दोन्ही कर्जासाठी जी काही रक्कम आहे ती थेट तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाते. पर्सनल लोनच्या बाबतीत या प्रक्रियेला काही दिवस लागू शकतात आणि मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे क्रेडिट कार्डचं जे लोन आहे ते त्वरित तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. हे म्हणजे तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण करणाऱ्या जिनसारखं झालं. आता तुम्ही म्हणाल हे सगळं खरं आहे आणि छानही दिसतंय, पण काही चार्जेस आहेत का नाही त्याच्यावर? आणि मी तुम्हाला एवढंच म्हणेन की खूप चांगला प्रश्न तुमच्या डोक्यात आला आहे आणि होय, याच्यावर काही चार्जेस आहेत आणि आपला नेक्स्ट पॅरामीटरच आहे चार्जेसचा. जर तुम्ही पर्सनल लोन बद्दल बघितलं तर पूर्ण जे काही तुमचं लोन आहे, पूर्ण लोन जी अमाऊंट आहे त्याच्या 0.5% ते 2.50% इतक्या दरम्यानचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागू शकतात आणि या चार्जेसला आपण प्रोसेसिंग चार्जेस किंवा प्रोसेसिंग फी असंही म्हणतो. क्रेडिट कार्ड लोन साठी सामान्यतः ही प्रोसेसिंग फी फ्लॅट असते. आता माझ्या उदाहरणामध्ये ₹499 मला ही फी द्यावी लागली होती. आता सगळे पॅरामीटर आपण बघितले. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नेमकं कुठलं कर्ज चांगलं आहे? जवळजवळ सगळ्याच गोष्टीप्रमाणे फायनान्स यामध्ये कुठलीही गोष्ट बेस्ट नसते, म्हणजे दोन्ही प्रकरणामध्ये कुठलीही गोष्ट बेस्ट अशी नाहीये. आता या सगळ्या गोष्टी तुमची गरज आणि परिस्थिती यावर अवलंबून असते. आता कुटुंबामध्ये मेडिकल इमर्जन्सी आहे आणि तुम्हाला पैशाची गरज आहे असं आपण समजूया. आता या सिच्युएशन मध्ये तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे, त्यांचे सगळे डॉक्युमेंटेशन क्लिअर करायचं आहे आणि पर्सनल लोन मिळवायचं आहे. या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड लोन घेऊ शकता जे तुम्हाला त्वरित मिळू शकतं. काहीतरी इम्पॉर्टंट इथे मिस करतोय ना आपण, नाही का? कारण आपण मगाशी सांगितलं होतं की क्रेडिट कार्ड लोन हे प्री अप्रुव्हल असतात आणि ही गोष्ट फक्त क्रेडिट कार्ड वापरल्यानंतरच तुम्हाला ऑफर केली जाते. पण जर तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड वापर करते असाल तर ही प्री अप्रुव्हल क्रेडिट लोनची फॅसिलिटी तुमच्यासाठी नसणार आहे. एक चांगली प्रॅक्टिस म्हणून प्रत्येक प्रकारच्या अवेलेबिलिटीसाठी आपण अवेअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. माहित नाही कुठल्या वेळी आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज पडेल याची. आता दुसरीकडे समजा तुम्हाला घराचे इंटिरियर डेकोरेशन करायचं आहे. आता या प्रकरणामध्ये लगेच मिळणाऱ्या क्रेडिट कार्ड लोन पेक्षा थोडं जास्त व्याजानं मिळणारं पर्सनल लोन तुम्ही घेऊ शकता आणि या प्रक्रियेला एक आठवडाभर लागला तरी काही फरक पडणार नाही. आता तुम्हाला इंटिरियर डेकोरेशनसाठी कर्ज घ्यायचं आहे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला घर किती सजवायचं आहे हे तुम्ही ठरवता. कधी कधी कर्ज हा एकमेव पर्याय असतो असे सांगून मी व्हिडिओ सुरू केला होता. पण इथे मी एकच गोष्ट सांगतो की कृपया महागड्या फोनसाठी पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड लोन घेऊ नका, कारण त्याच्यासाठी तुमचा किडनी हा अजून एक पर्याय तुमच्याकडे आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कर्जासह तुमच्या वेकेशनची प्लॅनिंग करू नका, कारण या गोष्टीला थोडा वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत चांगला पर्याय म्हणजे खर्चामध्ये बचत करणं आणि मग त्यानंतर तुम्ही जेवढी रक्कम जमा कराल मग ती नंतर तुम्ही खर्च करू शकता. आता थोडंसं मला रिलीफ वाटतंय. दिल से एक बोझ उतर गया. आता हा व्हिडिओ मी शांततेने संपवू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओ मधली माहिती पोहोचवा. तसेच ग्रो मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही जर ग्रो मराठी चॅनल सबस्क्राईब केलं तर हे एक व्हॅलिडेशन असेल की तुम्हाला आमचं काम आवडतंय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.